भलेही ठाकरे बंधूंच्या मुंबईतल्या परफॉर्मन्सची चर्चा होत असो, भलेही भाजपनं मिळवलेल्या सर्वात मोठ्या विजयाची चर्चा असो, किंवा भलेही काँग्रेसनं अनेक ठिकाणी मिळवलेल्या आश्चर्यकारक विजयाची चर्चा असो, या सगळ्या चर्चांपेक्षाही किंबहुना त्याहीपेक्षा जास्त चर्चा आज राहिली ती म्हणजे MIMची. नावामध्येच मुसलमान हा घटक असणाऱ्या आणि मुस्लिम धर्माधारित राजकारण करणाऱ्या MIMची एंट्री जवळपास डझनभर महापालिकांमध्ये झाली आहे आणि तिथे त्यांनी आता स्पेस निर्माण करायला सुरुवात केली आहे. बघूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. संक्रांतीच्या पतंग उत्सवात सहभागी झालेल्या इम्तियाज जलील यांच्या MIMचा पतंगही उंच उडाला. 29 महापालिकांपैकी 13 ठिकाणी असदुद्दीन ओवेसींच्या पक्षानं आपलं अस्तित्व सिद्ध केलंय. या निवडणुकीत राज्यभरात पक्षाचे 125 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरात भाजप खालोखाल MIM दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलाय. शहराच्या नामांतरानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत MIMनं विरोधी पक्षनेता देण्यापर्यंत मजल मारली आहे. दोघं शिवसेना, एक शिवसेनेचे खासदार इकडचे, मंत्री इकडचे, 6 आमदार त्यांचे, आणि किती मतं मिळाले. दुसरी शिवसेना जे म्हणायचे की नाही हे गाडा आहे करके, त्यांचे नेते एक आले होते शिवसेनेचे की MIMचा सुपडा आम्ही साफ करणार आहे. आता सुपडा बघा काय साफ केलेला आहे करके 33 सीट्स आम्ही जिंकून आलेले आहे. याच्यासाठी आम्ही शहरवासियांना खूप खूप धन्यवाद देतो. ऐन निवडणुकीत MIM मधल्या अंतर्गत गटबाजीनं डोकं वर काढलं होतं. इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला. एवढं सगळं होऊनही अखेरच्या क्षणी शिवसेना भाजप युती फिसकटल्याचा फायदा MIMला झाला. प्रभाग झाल्यामुळे अनेक समीकरण हे जातीचे बदललेले आहेत. गुलमंडी जरी प्रभाग असला तर त्याला असलेल्या बाकीचे जे काही प्रभाग अटॅच झालेले आहेत त्यामुळे हे जातीचं समीकरण तिथं तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. माझ्या अनेक भाषणामध्ये मी सांगत होतो MIMचे गेल्या वेळेला 25 होते ते 35पर्यंत जातील कारण की प्रभाग झालेले आहेत. ही धोक्याची घंटा मी पहिल्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी वाजवलेली आहे. मालेगावात MIMनं 20 जागांपर्यंत मजल मारली आहे. अमरावतीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान आणि भाजप एकमेकांविरोधात लढल्याचा फायदा MIMला झालाय. त्यांचे डझनभर नगरसेवक निवडून आले. नांदेडमध्ये 15 जागा जिंकत MIMनं आपलं अस्तित्व सिद्ध केलं असताना सोलापुरातही MIMला अभूतपूर्व यश मिळालंय. प्रभाग 14 आणि 20 मधील प्रत्येकी 4 नगरसेवक पदांवर पक्षानं आपलं नाव कोरलंय. माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी MIMच्या यशाचं खापर काँग्रेसच्या निष्क्रियतेवर फोडलंय. काँग्रेसचा सुपडाचा होणार हे मी कालच सांगितलं होतं. काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत बसून सोलापूरचं नेतृत्व करतं. या ठिकाणच्या जनतेशी संबंध नाही, या जनतेचा अपेक्षाशी संबंध नाही, कार्यकर्त्याशी संबंध नाही, कार्यकर्त्यांना काय पाहिजे याच्याशी संबंध नाही. दुर्दैवाने म्हणजे असं वाटतं या शहरामध्ये MIM सारखा पक्ष विरोधी पक्ष म्हणून पुढे येतोय. हे या शहरामध्ये बघतो की बाकीच्या सगळ्या पक्षांची किती वाताहत झालेली आहे हे या निमित्ताने लक्षात. विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीतही MIMनं जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईत किमान 8 आणि नागपुरात 6 नगरसेवक पक्षानं निवडून आणलेत. राज ठाकरे यांचा मनसे असो की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, MIMनं अनेक दिग्गज नेत्यांच्या मोठमोठ्या पक्षांना आउटपरफॉर्म केलंय. हेच या महापालिका निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.